if the ratio of boys to girls is 3 is to 2, 3 is to 2, and and there are 20 girls. How many boys are there? How many boys are there? रेशोचे एक्झाम्पल्स असतील ते कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं बघूया आपण. If the ratio of boys to girls is 3 by 2 and there are 20 girls, how many boys are there? असं या टाईपचे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करणार आहे आपण? रेशो ऑफ बॉईज टू गर्ल्स लिहितो. समजून या पहिल्यांदा. बॉईज डिवायडेड बाय गर्ल्स. रेशो म्हणजे कसं लिहायचं असतंय? असं लिहू शकते. आता बॉईज किती आहेत? 3 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू. त्यात सांगितलेलं आहे त्यातले गर्ल्स किती आहेत? 28 टोटल. बॉईज किती माहिती आहे? बॉईजला आपण एक्स मानू. ओके, मग 3 by 2 इक्वल टू एक्स बाय 20. आपल्याला बॉईज काढायचं. एक्स म्हणजे बॉईज आहेत आपल्याकडे. एक्स इक्वल टू बॉईज. एक्सची व्हॅल्यू काढायची. मग हे आपण काय करतोय? एक तिरकस गुणाकार करायचा. 3 into 20 इक्वल टू 2 into x. 3 into 20 दॅट इज इक्वल टू 2 into x. दुसऱ्या बाजूला 2 into x. मग किती होईल? 20 into 3 60 दॅट इज इक्वल टू 2 into x. मग 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड होईल. 60 डिवायडेड बाय 2 इक्वल टू x. 2 1s are 2, 2 3s are 6, 0. So x equal to 30. म्हणजे बॉईज किती असतील? 30. x equal to 30 equal to boys. ठीक आहे. झालं. नेक्स्ट. आता हे रेशो मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, यायला पाहिजेत आपल्याला. नेक्स्ट बघा.
नेक्स्ट हा वेगळा आहे. इफ 4x plus 3y is equal to 24 and the ratio of x to y is 2:3. What is the value of y? What is the value of y? y ची व्हॅल्यू काढायची. मी ऑप्शन लिहिणार नाही, डायरेक्ट आपण ते सॉल्व्ह करायचं. What is the value of y? So we have to find value of y. आता हे थोडस वेगळा प्रकार आहे. ट्रिक समजावून घ्या, या टाईपचे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचे आपल्याला. चल वरती बघ. आता एक इक्वेशन दिलंय 4x plus 3y equal to 20. आता रेशो ऑफ x to y म्हणजे x upon y equal to 2/3 बघायचे बघितले. आता या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आपण थोडस लक्ष द्या. x upon y equal to 2/3 काय करायचं, x इकडे किंवा y इकडे डिवाइड आहे, तो वरती होईल तो गुणिले होईल. सो x इक्वल टू हॅलो आता येतोय का? हॅलो आवाज येतोय का रे? सगळ्यांना आवाज येतोय का? येत आहे. हो सर. हा. सो एक्स बाय वाय इक्वल टू 2/3. मग वाय तिकडे गेल्यानंतर काय होईल? 2/3 इंटू वाय, म्हणजे ही एक्स ची एक व्हॅल्यू तयार केली आपण. आता आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन बघूया आपण. काय इक्वेशन आहे? 4x plus 3y इक्वल टू 24. याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट करायची. देअरफॉर 4 एक्स बद्दल काय लिहायचं आपण, तर हे लिहायचं आता. एक्स इथं आहे, एक्स बद्दल काय लिहूया आपण, हे गुणाकार आहे. 2/3 इंटू वाय प्लस 3y इक्वल टू 24. समजतंय? आता हे ब्रॅकेट आणि याच्यामध्ये काय गुणिले साईन आहे, मग मी काय करतो, याला गुणाकार करूया आपण. इंटू हे कळलं का बघा आता? ओके, असं करू शकतोय तुम्ही. मग आता हे काय होईल, 4 इंटू 2 फक्त वरचा गुणाकार, 4 2 8, 8/3 y प्लस 3y इक्वल टू 24. ओके, मग आता याच्यातून काय करूया आपण, तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता बरं का, हीच मेथड पाहिजे असं. दोन्ही मध्ये y आहे, y कॉमन काढूया आपण. आता ब्रॅकेट मध्ये 8/3 प्लस 3 म्हणजे 3/1 इक्वल टू 24. तर हे y आहे तसंच तिरकस गुणा 8 एके 8 आणि अधिक 3 त्रिक 9 डिवायडेड बाय 3 एके 3 इज इक्वल टू 24. y आहे तसंच 9 अधिक 8 17 17 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 24. समजले का बघा? हे समजले सगळ्यांना? 8/3 आलेला आहे प्लस 3y आहे तसं आपण ठेवलेला आहे. हा या दोघांच्यातून y कॉमन काढला, राहिलेला आहे ते 8/3 प्लस इथं 3 राहिलेला आहे, पण 3 म्हणजे 3/1 केला. ते कस गुणाकार 8 एके 8 3/3 इंटू 3 9 8 प्लस 9 डिवायडेड बाय 3 8 प्लस 9 17/3. आता हे इकडे y ला गुणिले आहे, तिकडे गेला भागिले होईल. y इक्वल टू 24 उलट होणार, भागिले म्हणजे उलटून 3 वरचे जाईल 17 खाली येते. 3 डिवायडेड बाय 17. therefore y इक्वल टू किती येतोय बघा. आता गुणाकार वगैरे आपल्याला करता आलं पाहिजे सगळ्यांना. गुणाकार भागाकार स्वतः करता आला पाहिजे. 24 गुणिले 3 72 छेद 17. त्याला काही भाग जात नाही, हीच व्हॅल्यू आहे तुमच्या ऑप्शन मध्ये 72/70 लिहून घ्या. हा वेगळा प्रकार आहे थोडस.
झाले का सगळ्यांचं बघा पटपटल्या? नेक्स्ट. If the ratio of lengths of two sides, ratio of lengths of two sides of a rectangle, is 2/7, is 2:7, and the perimeter is 36 centimeter. What is the length of the length of the shorter side? आपण जास्तीत जास्त अवघड किंवा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करतो. मला हे अवघड वाटेल म्हणजे अवघड आहेतच. त्याचं कारण आहे की एक्झाम मध्ये गेल्यानंतर किंवा एक्झामचा पेपर बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का म्हणे की एक्झाम मधले क्वेश्चन्स हे फारच अवघड आहेत, आपण अगदी सोपे बघितलेले आहेत. बघा क्वेश्चन समजावून घ्या पहिल्यांदा. त्यांना समजावून घ्यायचं सगळ्यांनी. बघ, if the ratio of lengths of two sides of a rectangle, it's a rectangle का, रेक्टेंगल, ही शॉर्टर साइड आहे ही मोठं. लेंथ ऑफ टू साइड्स ऑफ द रेक्टेंगल इज 2:7. शॉर्टर मधले आहे त्याला आपण 2x म्हणूया. तर लॉंगर किती असेल 7x असेल रेशो मध्ये. एक्स आपण अजून केले. सो रेशो ऑफ लेंथ ऑफ टू साइड्स ऑफ रेक्टेंगल इज 2/7. 2x असेल तर ही सुद्धा 2x असणार. रेशो असल्यामुळे आपण तो एक्स मध्ये लिहिलं. ओके. आता याचं पेरिमीटर किती असणार आहे? दिस प्लस दिस प्लस दिस प्लस दिस, म्हणजे हे 2 वेळा आहे आणि हे 2 वेळा आहे. सो पेरिमीटर इक्वल टू किती असणार आहे बघा? पेरिमीटर इक्वल टू 2x प्लस 2x प्लस 7x. मी मुद्दाम सेपरेट लिहिले 7x. त्याला 2 4 18x आला पेरिमीटर. सोप्या भाषेत झालं. आता पेरिमीटर दिलेला आहे. पेरिमीटर 36 सेंटीमीटर. देअरफॉर
पेरिमीटर इक्वल टू 36 आणि आपल्याकडे पेरिमीटर आले 18x. देअरफॉर 18x इक्वल टू 36, x इक्वल टू 36 डिवायडेड बाय 18. 18चा पाडा आला पाहिजे, 18 दोन्ही 36. x इक्वल टू 2 आलेला आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? शॉर्टर साइड. शॉर्टर साइड किती असणार आहे? 2x. देअरफॉर शॉर्टर साइड इज इक्वल टू 2x. म्हणजेच किती? 2 इंटू 2 म्हणजेच किती आलेलं आहे? ती 4. चालेल. सेंटीमीटर मध्ये आहे ते सेंटीमीटर लिहा. ओके, नेक्स्ट. A bag contains red, green, and blue marbles. In the ratio 3:4:6. If there are 36 blue marbles, how many marbles are there in total? टोटल मार्बल आता काढायचे. A bag contains red, green and blue marbles. त्याचा रेशो दिलेला आहे. ब्ल्यू मार्बल्स दिलेले आहेत, टोटल काढायचे म्हणजे काय करावं लागेल? सुरुवातीला तुम्हाला संख्या काढावी लागेल. ग्रीन मार्बल्स किती आहेत आणि रेड मार्बल्स किती आहेत ते पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल आणि मग सगळ्यांची बेरीज किंवा सम करेल.
लक्ष द्या पहिल्यांदा सी. A bag contains red, green, blue. Red is to green is to blue. रेशो कसं किती आहे बघा, 3:4:6. म्हणजे ब्ल्यू 6 आहेत, ग्रीन 4 आहेत, रेड 3 आहे. अशा पर्सेंट आहे. आणि टोटल ब्ल्यू 36 आहे. ओके, मग पहिल्यांदा जे माहिती आहे त्याच्याबद्दल त्या दोघांचा कुठलाही रेशो घ्या, ग्रीन आणि ब्ल्यू घेऊ आपण. ओके, सो रेशो ऑफ ग्रीन टू ब्ल्यू लिहायची गडबड करू नका, समजावून घ्या. 4/6. त्याचे ग्रीन माहिती का नाही, टोटल ग्रीन माहित ना, ते एक्स म्हणे. आणि ब्ल्यू किती आहेत, 36 आहे. ओके, अर्धा पार्ट सोड. Therefore 4/6 इक्वल टू x अपॉन 36. मग आता 36 इकडून डिवाइड आहे, तिकडं मल्टिप्लाय होतील. 4/6 इंटू 36 इक्वल टू x. 6 1 6, 6 6 36 आणि 6 इंटू 4 24. सो x इक्वल टू किती आले, 24. x म्हणजे कोण आहे, ग्रीन. ग्रीन मिळाले आपल्याला 24. ओके, आता ग्रीन मिळाले, तसं आता या दोघांचा रेशो द्या. रेड इज टू ग्रीन. रेड इज टू ग्रीन इज इक्वल टू, रेड किती आहे, 3/4. आता टोटल रेड किती माहित नाही, त्याला आपण y मानू. ग्रीन किती मिळालेत आपल्याला, 24. सेम पॅटर्न. देअरफॉर 3/4 इक्वल टू y अपॉन 24. तर परत 24 डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होतील. 3/4 इंटू 24 इक्वल टू y. 4 1 जा 4, 4 6 जा 24. मल्टिप्लाय करा, 6 इंटू 3 18. तो y इक्वल टू किती मिळालं आपल्याला, 18. हे कोण आहे, रेड. आणि मग टोटल साठी काय करणं, सगळ्यांची बेरीज करायची. आता टोटल इक्वल टू काय येतील, ग्रीन प्लस ब्ल्यू प्लस रेड. रेड 18 प्लस ग्रीन 24 प्लस 36, बेरीज करायची. 78. ओके, चल लिहून घे. व्यवस्थित लिहा. .5 of a number
equals 0.07 of another, दूसरा number. Then the ratio of the two numbers is, then the ratio of two numbers is dash. Try करा. किती भरले? पैसे भरले? भरून घे. पैसे आपल्याकडे SBI सेलर आहे काय? SBI मध्ये पैसे आहेत. त्यातले सेलर म्हणून काय हे सेलर काढलं. हे करू असं केलं आहे. आता माझं SBI हे तर SBI मध्ये जास्त पैसे आहेत. SBI मध्ये करायचं. आम्हाला एक कॉपी मिळावं लागेल. जोडली सोपं काम होते. चालू केलाय. चालू केलाय. आपण जे काही पॅटर्न भेटेल त्याचाच वापर करायचा. एक्झामला आलेला आहे. 0.5 ऑफ अ नंबर, एका नंबरचा तो नंबर एक्स माने आपण 0.5 ऑफ एक नंबर ऑफ ए नंबर 0.5 एका नंबरचा 0.5 इज इक्वल्स म्हणजे इक्वल टू ऑफ 0.07 हे इक्वल टू आहे कशाबरोबर 0.07 ऑफ अनदर नंबर. तर या दोघांचा रेशो काढा म्हणजे झालं. एक्स डिवायडेड बाय वाय चा रेशो काढायचा आहे. एक्स अपॉन वाय इक्वल टू आता वाय इकडं आला डिवाइड झाला. आता 0.5 तिकडे त्यांचा डिवाइड होईल 0.07 डिवायडेड बाय 0.5. आता काय करायचं संख्यामध्ये आणायचं ना रेशो. मग काय करूया आपण याला 10 ने मल्टिप्लाय करा याला 10 ने मल्टिप्लाय करा काय होईल. इथंच कळेल तुम्हाला इथं एकच डिजिट आहे म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केलं तर चालतं. इथं मात्र 2 डिजिट आहेत म्हणजे याला 100 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग काय करूया यालाही 100 ने मल्टिप्लाय करा. याला 100 ने मल्टिप्लाय केलं की हा किती होतोय 7 होतोय. ते 2 डिजिट आणि याला मात्र मल्टिप्लाय केल्यानंतर हा किती होतोय 50. यांचा रेशो काय येईल 7:50. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या एक्झामला क्वेश्चन विचारलेला आहे हा.
प्रॉब्लेम अवघड असतात असं नाही, तुम्हाला त्याचे ट्रिक त्याची लँग्वेज समजणं गरजेचं आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रॉब्लेमची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. The cost of dozen pen, डझन म्हणजे सगळ्यांना माहित आहे, डझन पेन्स is rupees 180 and cost of 8 ball pens is rupees 56. The ratio of cost of pen and ball pen is dash. पेन आणि बॉल पेन असं दोन वेगवेगळे घेतले. पेन कसलाही असू शकतो. Cost of pen and ball pen is what? बघा, जमत असेल तर सॉल्व्ह करू शकते. अवघड काहीच नाही. काय अवघड आहे? कॉस्ट ऑफ डझन पेन्स. आता डझन म्हणजे किती माहित पाहिजे. डझन म्हणजे किती? 12. ओके. कॉस्ट ऑफ रेशो ऑफ कॉस्ट ऑफ पेन अँड बॉल पेन म्हणजे एकाचा रेशो काढावा लागेल ना तुम्हाला. कॉस्ट ऑफ पेन, कॉस्ट ऑफ 1 पेन इक्वल टू साधा पेन. डझनची 180 आहे. एका पेनची किती असेल मग? डिवायडेड बाय 12 करा. 12 भाग घालवा. 12 1 12. 12 7 6 राहिले 0. 12 25 60 म्हणजे ₹15 एका पेनची किंमत झाली. आणि कॉस्ट ऑफ 1 बॉल पेन इज इक्वल टू, आता बॉल पेन साठी किती आहे? 56. किती बॉल पेन आहेत आपल्याला? 56 साठी 8 आहेत. ₹7. रेशो काय येईल? पेन टू बॉल पेन. रेशिओ ऑफ पेन टू बॉल पेन इज इक्वल टू, पेन कितीच आहे? 15. 15:7. उलट सुलट केलं तर चालणार नाही, कारण दोन्ही ऑप्शन असतात. 15:7 आणि 7:15. खायला भरपूर आहे. खाली दरवाजा आहे, आतमध्ये घालायचं. रात्री जर हाऊसफुल करते कुरकुरे खायचे. केलं काय कसं?
ओके, चल नेक्स्ट. करावे लागतील आपल्याला. फॉलो केल्याशिवाय तुम्हाला काही आयडिया येणार नाही. हे बघ थोडस मग आपण सॉल्व्ह केलेलं सेम. आपण सेम प्रॉब्लेम काय बघत नाही, प्रत्येक प्रॉब्लेम वेगळा आहे. एव्हरी प्रॉब्लेम इज डिफरंट. A, B and C divide. A, B and C divide an amount among themselves. त्यांच्यामध्ये ते काय करणार आहेत, वाटणी करणार आहेत थोडक्यात. themselves एक अमाऊंट किती ते सांगितलेलं. in the ratio 4:7:9 respectively. So A 4, B 7/7 and C 9. If B's share is rupees 2989, what is the total amount? B चा शेअर दिलेला आहे, तर टोटल अमाऊंट सांगा. व्हॉट इज द टोटल अमाऊंट? मग आपण थोडेसे सेम प्रॉब्लेम म्हणू शकत नाही, वेगळा आहे. पण आता तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल तर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुम्ही. नाही तर मी सॉल्व्ह करून देणारच आहे. सॉल्व्ह करता आलं तर काय करता, टोटल अमाऊंट आपल्याला माहित नाही, ते कॅल्क्युलेट करायचे. ABC चे रेशो मध्ये दिलेले आहे. देअरफॉर A is to B is to C equal to 4:7:9. हा एक रेशो आहे. तिघांच्याकडे असणारे अमाऊंट, तिघांची जी अमाऊंट आहे त्यांचा रेशो आहे 4:9:7. 4:7:9. देअरफॉर त्यांचं प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल शेअर ऑफ A, B, C will be equal to 4x, 7x, 9x. x ही अननोन अमाऊंट आहे. x म्हणजे माहित नाही आपल्याला. प्रत्येकाचा रेशो म्हणजे 4 into x, 7 into x आणि 9 into x.
एक्स कॉमन असणार प्रत्येकात. देअरफॉर आता काय करूया आपण, हा रेशो आहे त्यातला बीचा शेअर माहित आहे, बी किती आहे 7x. देअरफॉर बीज शेअर इक्वल टू किती येतो 7x, दॅट इज इक्वल टू 2989. देअरफॉर मग याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढूया आपण 7989 डिवायडेड बाय 7. तुम्ही सेपरेट करू शकताय, ज्यांना तिथंच येत असेल तर तिथंच तुम्ही डिवाइड करा 7. 7×28 28 29 मायनस 1 राहिलं 0, 8 घ्या, 7 2 14 4 0 9 7 7 49. आन्सर आलं 427. देअरफॉर एक्स इक्वल टू 427 एक आन्सर मिळालं. एक्स नको आहे, टोटल अमाऊंट काढायची. आता टोटल अमाऊंट काय, ए चा शेअर प्लस बी चा प्लस सी चा शेअर. देअरफॉर टोटल अमाऊंट इज इक्वल टू 4x प्लस 7x प्लस 9x. किती आला 20x आला. तर त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करूया आपण. देअरफॉर 20 into 427 मल्टिप्लाय करा, 0. मी आडवा करतोय, तुम्ही गुणाकार उभा पण करू शकताय. So rupees 8540 will be the total amount. ते लिहा. नेक्स्ट क्वेश्चन मी लिहितोय. प्रॉब्लेम सोपा आहे, पण लँग्वेज थोडीशी वेगळी आहे. लँग्वेज त्यातलं वर्डिंग तुम्हाला समजलं तर सॉल्व्ह होईल. तू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. हा सॉल्व्ह करा बरं का, गडबड करू नका. एक्स इफ 25 10 and x are in continued proportion. Are in continued proportion. x ची व्हॅल्यू काढायची जर 25 10 आणि x हे कंटिन्यू प्रोपोर्शन मध्ये असतील. तर ते कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे काय जर समजलं प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होईल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंटिन्यूड प्रोपोर्शन? नावातच आहे. येऊन घ्या अगोदर सगळेजण. And the value of x is 25 10 and x are in continued proportion. काय बघा, आता कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे काय असतं ते बघूया आपण. कंटिन्यूड प्रोपोर्शन म्हणजे 21st is to second, therefore असेल सेकंड इज टू थर्ड. चार रेशो असतील तर आपण लिहिलेले आहेत. आता तिघच असेल तर फर्स्ट इन टू सेकंड, फर्स्ट प्रोपोर्शन विथ सेकंड, देन सेकंड प्रोपोर्शन विथ थर्ड असं आहे. हे कसं लिहू शकतो आपण, 25/10 दॅट इज इक्वल टू 10/x. चालेल, तिरकस गुणाकार करा 25 into x. सांगितलं प्रॉब्लेम सोपा आहे, फक्त तुम्हाला तो समजलं पाहिजे लँग्वेज. 10 into 10. Therefore x
25 are 100.